सांगितलं, बाजीरावांचा उल्लेख केला. बाजीराव मला चांगले आठवतात. असं नातं आपलं निर्माण होईल हे काय मला वाटलं नव्हतं. आता बाजीराव तुमचे सासरे म्हणजे आता तुम्ही सासरे आलात की माहेरी आलात? घर एकच आहे. पण घरामधले म्हणजे तुम्ही त्या घरात जेव्हा होतात कोणत्या भाजपाच्या, त्या घरातले विचार हे मला तर मी पूर्वीच ओळखलं होतं की हे पूर्वीचं जे काही घराणं होतं जनसंघाचं ते आता काय राहिलेलं नाही. अगदी जनसंघाचा उल्लेख केला म्हणून मी लहान असताना शिवसेना प्रमुखांना भेटायला येणारे बलराज मनोक सुद्धा मला आठवत आहे. आणि ती एक विचार वेगळी करणारी माणसं होती, वेगळ्या विचारधारेची होती, विचाराची एकनिष्ठ राहणारी पिढी होती. आता आचार विचार काही नाहीये. हे आता फक्त सत्ता जिहाद करायला लागले. कोणी चालेल पण सत्ता आली पाहिजे, काही करा पण सरकार आलं पाहिजे. आणि महाराष्ट्र नाचला तरी चालेल, महाराष्ट्र मेला तरी चालेल, पण राज्य आमचं असलं पाहिजे. ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती घेऊन काढण्यासाठी जसा मी शिवसेना म्हणून उभा आहे त्या शिवसेनेत तुम्ही आज प्रवेश करतात. साहजिकच आहे अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, अगदी संघाचे कार्यकर्ते हे नाराज आहेत. पण त्यांना जे वाटलं होतं की सत्ता आल्यानंतर काय देशात बदल होईल, माझ्या आयुष्यात काय बदल होईल, हिंदुत्वामध्ये आणखी काय सुधारणा होईल, हिंदुत्वाचं तेज वाढेल, तर हिंदुत्वाला ताळीमा लावण्याचं काम हे आताचं भाजपवाले करतात. आणि भाजप म्हणजे हिंदुत्व नाहीये. आज तुम्ही सगळे आपण एकत्र जमलेलो आहोत. आपलं हिंदुत्व हे आपल्यावरती जे संस्कार झाले त्या संस्काराचं हिंदुत्व आहे. आणि हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा केला, संभाजी महाराजांचा केला, अनेक साधू संतांचे त्यांनी जे शिकवलेलं हिंदुत्व हे आपलं हिंदुत्व आहे. आणि ह्या हिंदुत्वाची वाट आता कोणी आणू शकणार नाही. हे बोगस हिंदुत्ववाले जे आहेत भाजपवाले त्यांना त्यांची जागा देऊन दाखवून देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात, मला खात्री आहे भोसरी विधानसभेवरती आता भगवापर्यंत शिवाय राहणार नाही. आता तिथं केवळ प्रवेशासाठी तुम्ही इकडे आलेला आहात. मी तर आता राज्य फिरायला सुरुवात केली आहे. भोसरीमध्ये येऊन काही सभा घेईल तेव्हा आणखी मला जे बोलायचे ते बोलेल. पण तुमचं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.